नमस्कार. मीरा भाईंदर महानगरपालिकेत गट क संवर्गातील 358 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी पदांचा तपशील दिलेला आहे. खालच्या टेबलमध्ये पदनाम, वेतन श्रेणी आणि पदसंख्या मेन्शन आहेत. पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, पदसंख्या आहेत 27. नंतर आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, पदसंख्या आहेत 2. नंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, जागा आहे 1. नंतर आहे लिपिक टंकलेखक, जागा आहेत 3. नंतर आहे सर्वेक्षक, एकूण जागा आहेत 2. नंतर आहे नळ कारागीर प्लंबर, जागा आहेत 2. पुढे आहे फिटर, जागा आहे 1. नंतर आहे मिस्त्री, एकूण जागा आहेत 2. नंतर आहे पंपचालक, जागा आहेत 7. 10 नंबर आहे अनुरेखक, जागा आहे 1. 11 नंबर आहे वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन, एकूण जागा आहे 1. पुढे आहे कनिष्ठ अभियंता ऑब्लिक संगणक प्रोग्रॅमर, एकूण जागा आहे 1. पुढे आहे स्वच्छता निरीक्षक, जागा आहेत 5. नंतर आहे 14 नंबर चालक यंत्रचालक, एकूण जागा आहेत 14. 15 नंबर आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, एकूण जागा आहेत 6. पुढे आहे अग्निशामक, एकूण जागा आहेत 241. पुढे आहे उद्यान अधीक्षक, जागा आहेत 3. पुढे आहे लेखापाल, जागा आहेत 5. नंतर आहे डायलिसिस तंत्रज्ञ, एकूण जागा आहेत 3. बालवाडी शिक्षिका, एकूण जागा आहेत 4. पुढे आहे परिचारिका ऑब्लिक अधिपरिचारिका, स्टाफ नर्स ऑब्लिक नर्स मिडवाईफ, एकूण जागा आहेत 5. पुढे आहे प्रसविका ANM, एकूण जागा आहेत 12. 23 नंबर आहे औषध निर्माता ऑब्लिक औषध निर्माण अधिकारी, एकूण जागा आहेत 5. 24 नंबर आहे लेखापरीक्षक, एकूण जागा आहे 1. 25 नंबर आहे सहाय्यक विधी अधिकारी, एकूण जागा आहेत 2. नंतर आहे तारतंत्री म्हणजे वायरमन, एकूण जागा आहे 1. आणि लास्ट आहे ग्रंथपाल, एकूण जागा आहे 1. असे एकूण 358 जागांसाठी ही जाहिरात आहे. पुढे आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 22/8/2025 पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 12/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढे आहे या ठिकाणी आरक्षणानुसार पदसंख्या दिलेली आहे. कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत हे या टेबलमध्ये दिलेलं आहे. PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन चेक करा. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. प्रत्येक पदाच्या पुढे त्याला लागणारी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन चेक करून घ्या. त्यानंतर आहे परीक्षा शुल्क. ओपनसाठी आहे 1000 रुपयाचं पेमेंट आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी आहे 900 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट. आणि पुढे आहे माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे वयोमर्यादा. किमान वयोमर्यादा या ठिकाणी सर्व उमेदवारांसाठी आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आहे 38 वर्ष आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्ष. प्रावीण्यप्राप्त खेळाडू या ठिकाणी कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्ग व मागासवर्गीयांसाठी आहे 43 वर्ष. नंतर आहे माजी सैनिक. कमाल वयोमर्यादा ओपनसाठी आहे सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी +3 वर्ष. नंतर आहे मागासवर्गीयांसाठी
सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी प्लस 3 वर्ष इतका राहील. पुढे आहे दिव्यांग व्यक्ती उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 45 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 55 वर्षापर्यंत. पुढे आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे 45 वर्षापर्यंत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.